सलग तिसऱ्या दिवशीही नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरूच आहे। मुखेड तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार माजलाय। बिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी आणि सांगवी, भादेव यासह अनेक परिसरात पुराचं पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। बीडच्या माजलगाव तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। सरस्वती नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं नदीकाठच्या घरात पाणी शिरलंय, तर 10 ते 12 गावांना जोडणारा पूलही पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे। उत्तर सोलापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालंय। खासदार प्रणिती शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना यावेळी प्रणिती शिंदे यांनी दिल्या। भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात 32.5 मिलीमीटर पाऊस झालाय आणि त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्यानं विसर्ग देखील वाढवण्यात आलाय। धरणाचे 14 दरवाजे 1 मीटरनं उघडून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। हतनूर धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे। तापी नदीमध्ये शेलगाव बॅरेजचे 18 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। त्यातून 4,14,594 क्युसेकनं विसर्ग सोडण्यात आलाय आणि त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली गेल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे 38,000 एकरवरील पिकं बाधित झाली आहेत। 108 गावांच्या शेतशिवाराला पुराचा तडाखा बसलाय। त्यामुळे अस्मानी सोबतच सुलतानी संकटाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतोय। राज्यात पुढील 24 तासांसाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात तसंच सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। राज्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आता जोरदार पुनरागमन केलेलं आहे। भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या ताज्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात 20 ऑगस्टपर्यंत पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे। विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। धाराशिवसह परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। 15,000 हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून जवळपास 53 जनावरांचा मृत्यू झालाय, तर 108 गावांना पुराचा फटका बसला असून 64 कच्च्या घरांची पडझड झालेली आहे। 88 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनसह कापूस पिकाला फटका बसलाय। मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गुरुवारी रात्रीपासून होणाऱ्या धोधो पावसानं जलसाठा वाढलेला आहे। धरणात पाणीसाठा 90% पोहोचला असून वर्षभराची तहान भागेल एवढा पाणीसाठा जमा झाला। आता एक मोठी बातमी। मुंबईकरांची दुसरी मोठी लाईफलाईन असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय। एकूण 15,000च्या आसपास मतदार निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत आणि हे मतदान बॅलेट पेपरद्वारे होणार आहे। या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशी लढाई होते। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं प्रतिष्ठेची लढाई झालेली आहे आणि त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीआधी ही निवडणूक लिटमस टेस्ट असणार आहे। मुंबईतील बेस्टच्या विविध आगारांमध्ये या बेस्ट पतपेढीसाठी मतदान पार पडणार आहे। बेस्ट पतपेढीमधील सदस्य असणारे कामगार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत। त्यामुळे बेस्ट कामगार कुणाच्या पारड्यात मतं टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणखीन एक मोठी बातमी। बेस्ट पतपेढीची निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची झालेली आहे आणि या निवडणुकीत आज मतदान होत असून त्यापूर्वी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगतायत। तर मतदानासाठी पैसे वाटपाचा आरोप मनसेच्या संदीप देशपांडेंनी केलेला आहे। पाकिटातून 1000 रुपये वाटत असल्याचा आरोप देशपांडे यांनी केलाय। या निवडणुकीत ठाकरे बंधू विरुद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळते। अतिशय घाणेरड्या पद्धतीने या निवडणुकीचं राजकारण व्हायला चालू झालेलं आहे। मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं जात आहे, त्यांच्याकडे घरोघरी पैसे पाठवले जात आहेत। काल आमचे सदस्य श्री दत्तात्रय बेळणेकर यांच्या घरी समृद्धी पॅनलचं हे पॅम्पलेट आलं आणि ह्या पॅम्पलेटच्या आतमध्ये हे एक एन्व्हलप होतं। ते एन्व्हलप उघडलं तर त्याच्यामध्ये या 500च्या 2 नोटा या त्या एन्व्हलपमध्ये होत्या। इतक्या घाणेरड्या पद्धतीने जर या निवडणुका लढवल्या जाणार असतील तर मला असं वाटतं याच्यावर आयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याची गरज आहे। आजच आम्ही या संबंधीची तक्रार ही जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे करणार आहोत।
आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, निवडणुकीमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेला आहे. काय अपडेट? आपण पाहतोय की मुंबईकरांची दुसरी मोठी लाईफलाईन आहे बेस्ट सेवा आणि या बेस्ट सेवेचे ज्या कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या मतपेढीची आज निवडणूक होत आहे. त्यासाठी मतदान होणार आहे. एकूण 15,000च्या आसपास हे सर्व मतदार आहेत आणि ते आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप जे आहे ते सुरू झालेले आहे. बॅलेट पेपरच्या द्वारे हे मतदान होणार आहे आणि बॅलेट पेपरच्या द्वारे मतदान होत असताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मोठा आरोप केलेला आहे. त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी कशा प्रकारे मतदारांना पैशांचं प्रलोभन जे आहे ते दाखवलं जात आहे, पैसे वाटप केले जात आहे हे दाखवलं जात आहे. त्यांनी थेट आरोप जो आहे समृद्धी पॅनलवरती केलेला आहे. समृद्धी पॅनल हे आमदार प्रसाद लाड श्रमिक उत्कर्ष सभा प्रणित सहकार समृद्धी पॅनल असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि समृद्धी पॅनलकडून अशा प्रकारे पैशांचं पाकिट जे आहे ते वाटलं जात असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केलेला आहे. आता यावरती श्रमिक उत्कर्ष सभेचे जे प्रमुख आहेत भाजपचे आमदार प्रसाद लाड हे नेमकं काय उत्तर देतात हे आता पाहावं लागेल. ठीक आहे उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. गणेशोत्सव मंडळांचा मंडप आणि सजावटीचा खर्च दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे वाढलेला आहे. परळ, गिरगाव, दादरमधील काही मोठी मंडळं मंडप आणि सजावटीसाठी 25 ते 30 लाखांपर्यंत खर्च करतात. त्याकरता मोठ्या नेपथ्यकरांना कंत्राट दिलं जातं. गणेशोत्सवाला अवघे 10 दिवस राहिल्यानं सध्या गणेश मूर्तीच्या कार्यशाळेमध्ये मूर्तीची रंगरंगोटी, डोळ्यांची आखणी, हिऱ्या मोत्यांच्या दागिन्यांच्या सजावटीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. यंदा मात्र ज्यादा मनुष्यबळाचा वापर करून मूर्ती घडवण्याचं आव्हान मूर्तिकारांना पेलावं लागलं. गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांसह गर्दीची ठिकाणं, बाजारपेठा आणि संवेदनशील ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त असणार आहे. खड्डेमुक्त मुंबईसाठी महापालिकेनं सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण हाती घेतलेलं आहे. 31 मेपर्यंत हाती घेतलेल्या काँक्रिटीकरणांपैकी 49% काम पूर्ण झालंय तर उर्वरित कामं 1 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. या कामांची आगाऊ माहिती नागरिकांना लाईव्ह डॅशबोर्डद्वारे दिली जाणार आहे. गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यावरील पुलाच्या कामामुळे 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बाधित होते आणि त्यामुळे महापालिकेच्या टी विभागामध्ये मॅरेथॉन मॅक्सिमा इमारत ते तानसा पुलादरम्यान रस्त्यालगत असणारी जलवाहिनी वळवण्यात येणार आहे आणि त्यामुळे गुरुवारी 18 तासांची पाणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. सेबी गुंतवणूकदारांचं हित जपण्यासाठी अनेक नियमांचा आढावा घेते आणि यामध्ये मार्जिन ट्रेडिंग, फंडिंग, एंजल फंड आणि म्युच्युअल फंड यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. देशाच्या परकीय चलनात पुन्हा एकदा विक्रमी भर पडली असून ती $693.6 अब्ज पोहोचलेली आहे. ही आकडेवारी भारताच्या आर्थिक स्थिरतेची साक्ष देत असून ऐतिहासिक उच्चांकाच्या जवळ आहे. दहीहंडी उत्सवात उंच थरावरून पडून जखमी झालेल्या गोविंदांची संख्या 294 वर पोहोचलेली आहे. त्यातील 11 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मुंबई शहरात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात पार पडला. याच जल्लोषात मुंबई पोलिसांनी बेशिस्त गोविंदांवर चाप लावल्याचं समोर आलंय. शनिवारी दिवसभरात वाहतूक पोलिसांनी 10,000हून अधिक ई चलन जारी केलेत. या चलनातून तब्बल 1,13 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय. पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अनेक आरोग्य निरीक्षकांचा 5 वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच भागात कार्यकाल असल्याचं उघडकीस आलं होतं. जुलैमध्ये समुपदेशनानं बदल्या झाल्यानंतर एका माजी पदाधिकाऱ्यानं राजकीय दबाव आणल्यानं बदल्या रखडल्या होत्या. अखेर अतिरिक्त आयुक्त MJ प्रदीपचंद्रन यांनी बदल्यांचे आदेश जारी केलेले आहेत. बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 2025 ते 2030 या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक आज होणार आहे. तर मतमोजणी उद्या होणार आहे. दोन्ही ठाकरे बंधू बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. नागपूरच्या श्रीमंतराजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनहून आज मुंबईमध्ये दाखल होणार असून राज्य शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी तलवार लोकार्पणाचा सोहळा आयोजित करण्यात आला. कबुतरखान्यांच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीनं खाद्य पुरवण्याबाबत मुंबई महापालिका विचार करते. याबाबत आलेल्या 3 अर्जावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेनं नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवलेल्या आहेत. या सूचना पालिकेनं उपलब्ध करून दिलेल्या ईमेल आयडीवर 29 ऑगस्टपर्यंत मुंबईकर नोंदवू शकणार आहेत.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत ई-केवायसीची मुदत संपुष्टात आल्यानंतरही राज्यातील 1,44,89,715 लाभार्थ्यांनी नोंदणी केली नसल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांच्या रेशनाचा लाभ तुर्तास बंद करण्याचा निर्णय शासनानं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुसळधार पाऊस आणि खवळलेल्या समुद्रामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बुरोंडी बंदरात शेकडो मासेमारी बोटी करणाऱ्या किनाऱ्यावर परतलेल्या आहेत आणि समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं नुकत्याच सुरू झालेल्या मासेमारी हंगामाला मोठा फटका बसलाय. हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. भर पावसातही भाविकांचा उत्साह कायम आहे. 2024-25 ऊस गाळप हंगाम संपलाय. मात्र तरीही राज्यातील साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी तब्बल 387 कोटी रुपयांची FRP थकीत आहे. अजून 28 कारखान्यांकडून FRP थकली असून त्यांच्यावर महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार जप्तीची कारवाई सुरू आहे. मुंबईतल्या अनेक भागात आजही मुसळधार पाऊस पडतोय. हवामान खात्यानं मुंबईला ऑरेंज अलर्ट दिलाय. मुसळधार पाऊस पडत असला तरी रस्ते आणि लोकल वाहतूक सुरळीत सुरू आहे.